गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मुस्लिम कुटुंबीय अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथून आलेल्या ओम शिव पार्वती पायी पालखी दिंडी व भजन सेवा मंडळाच्या नवनाथ पालखीचे व या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या 122 भाविकांची मनोभावे अन्नदान करून स्वागत व सेवा करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी खुर्द येथील ओम शिव पार्वती पालखी दिंडी व भजनी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राजाराम सर्जेराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली 20 वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर दावल मल्लिकनाथ अखंड नवनाथ रथ पालखी व पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारी सुरू आहे. या पालखीचे दिंडीचे सर्व नियोजन राजाराम आहेर बाबा बघतात. या ट्रस्टचे लोणी खुर्द या गावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे भव्य दिव्य मंदिर आहे. दरवर्षी येथे श्री दत्त जयंतीला मोठी यात्रा भरत असते. या यात्रेला अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातून सिन्नर, निफाड, चांदवड आदी तालुक्यासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त उपस्थित राहतात, अशी माहिती राजाराम बाबा यांनी दिली आहे. लोणी खुर्द ते अंतापूर दावल मल्लिकनाथ अखंड रथ पालखी व पायी दिंडीचे स्वागत निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मुस्लिम कुटुंबियांकडून मागील 20 वर्षांपासून केले जाते. या दिंडीचा मुक्काम या मुस्लिम कुटुंबियांच्या घरी असतो. वारकऱ्यांच्या मुक्कामासह रात्रीच्या भोजनाची व सकाळच्या चहा नाश्त्याची उत्तम सुविधा यांच्याकडून करण्यात येत असते. सेवा करताना मनात कोणताही दुजाभाव न ठेवता करण्यात येत असते. मुस्लिम कुटुंबाने मोठ्या प्रेमाने आणि आदराने सेवा केल्याने दिंडीतील वारकरी भारावून गेले होते. त्यामुळं आता देशभरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना निफाड तालुक्यातील टाकळी विंचूरमध्ये एकतेचा संदेश देणाऱ्या घटनेचं अनेकांनी कौतुक केलंय. उपस्थित सर्व वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था हे कुटुंबीय स्वतःच्या हाताने बनवून करत असतात. घरातील सर्व महिला पुरुषांच्या मदतीने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये भाजी, भाकरी, पोळी स्वतः बनवित असतात. आज या महिलांनी वारकऱ्यांसह उपस्थित सुमारे 122 भाविकांना बाजरीची भाकरी, पोळी, पतोड्याची भाजी, भात आणि शिऱ्याचे भोजन देऊन तृप्त केलंय. तर सकाळचा चहा, नाश्ता जिगर खान यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांचं टाकळी विंचूर पंचकृषी टीमतून कौतुक केलं जात आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते वारकऱ्यांची सेवा करत समाजात एकोपा आणि शांततेचा संदेश देत आहे. त्यांनी सेवा केल्याने अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रेमाचा संदेश दिलाय. मुस्लिम कुटुंबियांकडून वारकऱ्यांची करण्यात येणाऱ्या सेवेमुळे चर्चा रंगल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळे या सकारात्मक बातमीचं अनेकांनी कौतुक केलंय. वारकऱ्यांना लोणी खुर्द ते अंतापूर पोहोचण्यासाठी शेकडो किमी अंतर चालावं लागतं. माझ्या आई वडिलांनी मागील 20 वर्षांपासून वारकऱ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करण्यासाठी या पायी दिंडीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून सेवा करण्याचे काम करत असल्याचं आम्ही बघितलं. ती सुरू केलेली ही परंपरा अखंडितपणे अशीच सुरू ठेवणार असल्याचं राज मोहम्मद शेख यांनी सांगितलं. तसेच आम्ही इस्लाम धर्माला मानत असलो तरी पैगंबरांनी मानवतेची शिकवण दिलेली आहे. वारकरी पंथात मोहम्मद शेख यांच्यासारखे संत होऊन गेले. वारकऱ्यांची सेवा केल्याने आत्मिक आनंद आणि समाधान प्राप्त होत असल्याने आणि या निस्वार्थ सेवेमुळे हिंदू मुस्लिम एकतेचा महान संदेश समाजाला मिळणार असल्याने आम्ही ही सेवा पुढेही निरंतर सुरू ठेवणार असल्याची माहिती शेख यांनी दिली आहे. तसेच राजाराम बाबांनी सांगितले की नमस्कार, नमस्ते. यस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. हे बाबाजींची पालखी आलेली आहे श्री क्षेत्र प्रवरा येथून आणि अंतापूर ताराबादला जाण्यासाठी दरवर्षी मार्गक्रमण करत असते. या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे, टाकळी विंचूर येथील राज मोहम्मद चाचा शेख यांच्याकडे हे पालखीचं मुक्कामाचं 20वं वर्ष आहे आणि 20 वर्षापासून एक मुस्लिम कुटुंब या पालखीचं अगत्याने स्वागत करत असते आणि त्याचबरोबर त्यांचा पाहुणचार पण करत असते. तर या पालखी घेऊन जाणारे आदरणीय बाबाजी आपल्यासोबत जोडले गेले आहे. बाबाजी, काय सांगाल? जय श्रीराम. आम्ही पहिल्या वर्षापासून म्हणजे ज्या वर्षी आम्ही दिंडी चालू केली त्या वर्षापासून या ठिकाणी एक साधं फक्त पाणी मागितलं होतं आम्ही. व आम्हाला राहण्याच्या व्यवस्थेसाठी फक्त पाणी द्या आणि सकाळी आमच्या वारकऱ्यांसाठी व आंघोळीसाठी आम्हाला थोडीशी मदत करा. तर तेव्हापासून ज्यांनी ही सेवा उचलली तर आजपर्यंत 20 वर्षे झालीत. आज 2025मध्ये कंप्लीट 20 वर्षे झालेत आणि या 20 वर्षामध्ये त्यांनी अतोनात सेवा केलेली आहे. ही सेवा अशी केली का बाबा आम्ही कसे येऊत, म्हणजे आमच्या पद्धतीनं आल्याच्यानंतर आम्ही लोणीतून निघल्याच्यानंतर कोळपेवाडी मुक्काम
केलवड मुक्काम, कोळपेवाडी मुक्काम असं करत करत या ठिकाणी 4थ्या मुक्कामी आम्ही येतो. 4थ्या मुक्कामी आल्याच्यानंतर आम्हाला इथे जशी आमची इथून पाठीमागे जशी व्यवस्था होते त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आमची व्यवस्था होते. म्हणजे जसे आमचे हिंदू धर्मशास्त्र पद्धतीनं भाजी भाकरीचा निवत करणे, भाजी भाकरी जीव घालणे किंवा काही गोड मलिदा करणे किंवा तुम्ही जिलेबी म्हणा किंवा बुंदी म्हणा, या पद्धतीचे वेगवेगळे प्रकार हे आम्हाला देतात. इथं जेवणसुद्धा देतात आणि एकदम धार्मिक पद्धतीनं इथली व्यवस्था आमची होते. बाबाजी, आपण या पालखीसोबत आता किती भक्तगण घेऊन चालला आहात? आता या पालखी संघ जवळजवळ 100 भक्तगण आहेत आमचे, लहान मोठे धरून सर्व, बालकं धरून, लेडीज धरून आणि इतर सर्व आम्ही धरून 100 लोक आहेत आम्ही. तुम्ही या धार्मिक कार्यात काम करत असताना मुस्लिम समाजाने इतकं आदरातिथ्य देणं तुम्हाला कसं वाटतं? हे बघा, मुस्लिम आणि मराठा याच्यात बदल नाही, पण जे काही राजकारणासाठी जे स्वतःची पोळी भाजून घेतात, त्या स्वतःच्या पोळीसाठी ज्यांनी जे राजकारण खेळले त्याच्यापासून आम्ही वेगळे आहेत. आणि हे घरसुद्धा वेगळं आहे की ह्या घराने आत्तापर्यंत आम्हाला तसं काही जाणूच दिलं नाही का बा तुम्ही हिंदू भगवे ड्रेसवर आले, तुम्ही भगवे कपडे घालून आले, आम्ही नाही तुमची व्यवस्था करू. आजपर्यंत अजून ब्रश शब्दाने सुद्धा आम्हाला काही ते बोललेले नाही तसं का बा तुम्ही ह्या ड्रेसवर आमच्या घरीपर्यंत इथपर्यंत येत नका जाऊ म्हणून, असं काही नाही. ते जसे आले तसे आनंद. आम्ही मध्ये जरी आलो तरी त्यांचे आमचं स्वागतच करतात. इतर वेळेस आलो तरी जे स्वागत करतात आणि दिंडीच्या वेळेस आलो तर अधिक चांगलं स्वागत करतात. हिंदू मुस्लिमचं एकदम ऐक्य या ठिकाणी पाहायला भेटतं आहे. अशा प्रकारे बाबाजींनी या शेख कुटुंबाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या परिवाराचे चिरंजीव वसीमभाई शेख आपल्यासोबत आहेत. वसीमभाई, काय सांगाल? अंतापूर ताराबादला जाणारी ही पालखी, याचं म्हणजे आदरातीत करण्याचं योग आमच्या नशिबी आला आहे. यापेक्षा मोठं सौभाग्य मी काय मानत नाही. हे सगळ्यात मोठं देवानी आम्हाला दिलेलं सौभाग्य आहे आणि हे कार्य यापुढेही आतोनात आमच्याकडून घडत राहो हीच आमची इच्छा आहे. आणि चाचांनी या लोकांचा आत्तापर्यंत सांभाळ करत आले, तुमची पिढी करत आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पण या मार्गावर चालायला लावणार का? एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.